हॅलो एव्हरीवन, वेलकम टू SKSS मॅथ्स अकॅडमी. आतापर्यंत आपण जवळजवळ 3 टाईप्स केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण टाईप 2 म्हणून जे केलेलं आहे कंपोजिट फंक्शनची पार्शियल डेरिव्हेटिव्ह, बरोबर, असा एक टॉपिक आपण कव्हर केला. पण त्याच्यामध्ये अगदी बेसिक टाईपचे आपण 2 क्वेश्चन्स केलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये ॲडव्हान्स टाईपचे क्वेश्चन्स करणार आहोत, म्हणून मी लिहिलेलं आहे पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन पार्ट 2 असं म्हटलंय, कारण पार्ट 1 आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे. ओके, तर तो महत्त्वाचा नाही असं सांगितलं मी तुम्हाला, त्याच्यावर क्वेश्चन्स येणार नाहीत. जे आपलं सेकंड लेक्चर आहे त्याच्यावर क्वेश्चन्स नाही आहेत, पण हा टॉपिक जो आहे तो फार महत्त्वाचा आहे म्हणून आपण याला FIMP म्हणू शकतो. याच्यावर फॉर शुअर तुम्हाला एक क्वेश्चन येणार आहे कंपल्सरी. ओके, सो हा टॉपिक आपल्याला बघायचा. त्याच्यासाठी अगोदर कंपोजिट फंक्शन काय आहे हे आपल्याला 12चं थोडंसं माहिती आहे, तर त्यालाच पुढं कॅरी फॉरवर्ड करून मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करेन. बघा, तुमच्याकडे सपोज झेड हे एक फंक्शन आहे. ओके, सपोज झेड हे फंक्शन आहे आणि झेड हे फंक्शन कोणाचं आहे, तर झेड हे फंक्शन समजा XYचं आहे. याचा मिनिंग काय झाला की झेड समजा तुम्ही लिहित असाल तर त्याचं एक्सप्रेशन शुड बी इन टर्म्स ऑफ एक्स अँड वाय. म्हणजेच काय, समजा झेड इज इक्वल टू, मी असं लिहिलं XY + y², चालणार आहे की नाही? यस, 100%. आणि मग आपण म्हणणार झेड इज मल्टी व्हेरिएबल फंक्शन. लक्षात घ्या, झेड इज मल्टी व्हेरिएबल फंक्शन ऑफ एक्स अँड वाय, बरोबर. पण हे जे काय XY आहेत मित्रांनो, हे XY म्हणजे नुसते व्हेरिएबल नाहीत, तर ॲक्च्युली XY म्हणजे आहेत फंक्शन्स. काय आहेत ती फंक्शन्स? मग ती कोणाची फंक्शन्स आहेत, तर ती असणार आहे ती UV. डोंट फॉरगेट, मी तर फक्त सेक ऑफ सिम्प्लिसिटीसाठी मी असे नोटेशन वापरते. तुम्हाला ॲक्च्युअल एक्झाममध्ये वेगवेगळ्या प्रकारे असू शकतं, ते लक्षात घ्या, नोटेशन वेगळे असू शकतं. मग काय XY काय आहेत, नॉर्मल व्हेरिएबल नाही आहेत, तर ते आहेत स्वतःच फंक्शन्स आहेत. आणि ते फंक्शन जर असतील तर ते कोणाच्या भाषेत लिहिलेले आहेत, ते लिहिलेले असणार UV. इन शॉर्ट, XY फंक्शनमध्ये व्हेरिएबल कोण असणार आहेत, UV असणार आहेत. मग जसं की इथं आपण लिहिलं झेड इज इक्वल टू XY + y², मग मी लिहिल फेअर x इज इक्वल टू, मग मी काय लिहिल ट्वाईस U + V. म्हणजे x हे फंक्शन आहे कोणाच्या भाषेत, UVच्या. आणि y लिहिल समजा U² + e⁻⁴, बरोबर. म्हणजे x हा UVच्या भाषेत आहे, y सुद्धा UVच्या भाषेत आहे. आणि म्हणून मग आपण जर असा सिक्वेन्स लावायचा झाला तर आपण हे असं लावणार, झेड इज अ फंक्शन, झेड इज अ मल्टी व्हेरिएबल फंक्शन ऑफ XY इज अ मल्टी व्हेरिएबल फंक्शन ऑफ UV, बरोबर. झेडची डेरिव्हेटिव्ह लिहायची पार्शियल विथ रिस्पेक्ट टू फायनल काय तुमचा व्हेरिएबल U आणि V आहे. म्हणजे तुम्हाला हे डायरेक्ट लिहायचं असेल तर असं लिहू शकता, झेड इज कंपोजिट फंक्शन. झेड इज कंपोजिट फंक्शन. कोणाचं कंपोजिट फंक्शन आहे, UVचं. ओके, मग आता जर पार्शियल डेरिव्हेटिव्ह लिहायची असेल तर झेडची पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू U लिहायची असेल तर आपण डायरेक्ट लिहू शकत नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल, पहिल्यांदा झेडची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घ्यावी लागेल, X. पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू X हे लिहिल्याच्या नंतर मग आपल्याला माहिती आहे ॲक्च्युली टार्गेट विथ रिस्पेक्ट टू U आहे, म्हणून ह्या Xची विथ रिस्पेक्ट टू U डेरिव्हेटिव्ह घेणार प्लस. पण आता इथं तुम्ही फक्त X बद्दलच बोललेत, वायने काय तुमचं बिघडवलंय का, नाही. वाय बुरा मान जाएगा, म्हणून पुढं प्लस करून काय लिहायचंय, झेडची डेरिव्हेटिव्ह घ्यायची विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आता, Y. पण Y सुद्धा कोणाचं फंक्शन आहे, Uचं आहे, म्हणून मग लिहायचे डॅबा Y बाय डॅबा U. सो हे आहे, हा फर्स्ट रूल आहे तुमचा कंपोजिट फंक्शनसाठी. आता याच्याच ऐवजी तुम्हाला इथे विथ रिस्पेक्ट टू U विथ रिस्पेक्ट टू फी लिहायचं असेल तर कसं लिहिणार, ते सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा लिहावे लागेल झेडची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय लिहावं लागेल, X इंटू. आता तुम्ही ह्या Xची डेरिव्हेटिव्ह घेणार आहात विथ रिस्पेक्ट टू फी, इथं फी आहे म्हणून V प्लस. मग झेडची डेरिव्हेटिव्ह घ्यायची विथ रिस्पेक्ट टू Y आणि मग वायची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे विथ रिस्पेक्ट टू काय घेणार, V. तर अशा पद्धतीने हे 2 रूल जे आहेत यांनाच आपण काय म्हणणार आहोत, यांनाच म्हणणार आहोत आपण चेन रूल फॉर कंपोजिट फंक्शन. काय म्हणायचं आहे, चेन रूल कोणासाठी, कंपोजिट फंक्शनसाठी. ठीक आहे. मग इथे नोटीस केलं असेल, इथे जर तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू U करायचं आहे, डिनॉमिनेटरला कुठंही विथ रिस्पेक्ट टू फी नको. बघा इथे काय आहे U, इथे काय आहे U, लक्षात आलं. जर इथे विथ रिस्पेक्ट टू फी करताय तर कुठेही तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू U लिहायचं नाही आहे, काय लिहिणार, इथे फी आहे. फर्स्ट प्रॉब्लेम आहे, तर इथे तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात आलेलं आहे की फक्त सिनेरिओ लक्षात घ्यायचा आहे की U कोणाचं फंक्शन आहे, U इज अ फंक्शन ऑफ R अँड S. आणि R आणि S कोणाचे फंक्शन्स आहेत, ते आहेत X आणि Y चे. म्हणजेच हे कुठलं फंक्शन आहे, कंपोजिट फंक्शन. याच्यासाठी वापरायला लागेल तो चेन रूल. फक्त नीट बघून घ्या की हा सिक्वेन्स कसा आहे ते. ठीक आहे. मग तुम्ही पहिल्यांदा इथे हे लिहिणं एक्सपेक्टेड आहे. पहिल्यांदा स्टेप 1 करूयात आपण, स्टेप 1. सो फर्स्ट स्टेपमध्ये तुम्ही काय लिहिणार आहात, पहिल्यांदा तुम्हाला हे लिहायचं आहे
की हिअर u इज अ फंक्शन ऑफ r अँड s. मी असं लिहिलंय, तुम्ही वर्डमध्ये लिहू शकता व्यवस्थित. u इज अ फंक्शन ऑफ r अँड s आणि मग पुढे लिहू शकता r अँड s आर फंक्शन्स ऑफ x अँड y. बरोबर, हे लक्षात घ्यायचे. पहिल्यांदा हे लिहिणं एक्सपेक्टेड आहे. मग तुम्हाला फंक्शन्स काय काय ते लिहायचे. r इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बरोबर, आणि दुसऱ्या बाजूला फंक्शन लिहायचे तुमचं s इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. बरोबर, आता पहिल्यांदा लक्षात घ्या, आर कोणाचं फंक्शन आहे एक्स आणि कोणाचं फंक्शन आहे अजून वायचं. म्हणजे या आरची एकदा काय घ्यायची आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह आणि एकदा काय घ्यायची विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह. सिमिलरली फॉर एस यू शुड टेक डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड देन यू कॅन टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ एस विथ रिस्पेक्ट टू वाय पार्शियली. मग ते अगोदर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करून घेऊया. मग डॅबा आर बाय डॅबा एक्स. आता मला सांगा, जेव्हा विथ रिस्पेक्ट टू एक्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतो तेव्हा वायचं काय करतो, त्याला कॉन्स्टंट ठेवतो. म्हणून मग फक्त याच्यावर फोकस करा. एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार आहे, 2x येणार. वाय तर कॉन्स्टंट आहे, 0 होऊन जाईल त्याची डेरिव्हेटिव्ह. मग दुसरं काय, डॅबा आर बाय डॅबा वाय. याची सुद्धा एक्स कॉन्स्टंट ट्रीट करायचं, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 होणार. वाय स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह येणार आहे 2y. करेक्ट. हा पहिला कंप्लीट केलाय पहिल्या फंक्शनसाठी. आता इथे लिहायचं डॅबा एस बाय डॅबा एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय की नाही, म्हणजे वायला कॉन्स्टंट ट्रीट करायचं, याची डेरिव्हेटिव्ह 0 होणार, त्याचा विषय घ्यायचाच नाही, फक्त एक्सचा विचार करायचा. त्याची डेरिव्हेटिव्ह काय येईल, 2x. आणि डॅबा एस बाय डॅबा वाय याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय करतोय, एक्स स्क्वेअरला कॉन्स्टंट ट्रीट केलंय, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 होणार. याची डेरिव्हेटिव्ह मायनस येईल आणि वाय स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह काय येते विथ रिस्पेक्ट टू वाय, 2y. सो अशा पद्धतीने तुम्ही एवढ्या ह्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केल्यात. आणि आता मग तुम्ही लिहिणार स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 मध्ये काय लिहायचं. स्टेप नंबर 2 मध्ये हा जो काही सिनेरिओ मी इथं सांगितला, तर याच्यासाठी तुम्हाला लिहायचं आहे चेन रूल. काय लिहायचं आहे, चेन रूल. सो मग आपण इथे लिहिणार बाय चेन रूल. मग पहिल्यांदा इथे एंड प्रॉडक्ट काय, म्हणजे मी काय सांगतो याच्यापेक्षा इथं बघून घ्या काय रिक्वायरमेंट आहे. पहिलं डॅबा यू बाय डॅबा एक्स दिलेलं आहे, क्वेश्चनला फॉलो करायचं. मग विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणून मग आपण कोणासाठी पहिल्यांदा चेन रूल वापरणार, डॅबा यू विथ रिस्पेक्ट टू डॅबा एक्स. याच्यासाठी चेन रूल वापरायचा. म्हणजे इथे या, आता बघून घ्या नीट. यूची डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट विथ रिस्पेक्ट टू एक्स करू शकतो का, नाही करू शकत. मग पहिल्यांदा मिडलमॅन शोधायचं आहे आपल्याला, बरोबर ना. मग हा समजा एजंट आहे, मग काय करायचं, पहिल्यांदा डॅबा यू विथ रिस्पेक्ट टू डॅबा आर. लक्षात घ्या, म्हणजे एजंट जे गरजेचं असतो की नाही आपल्या डे टू डे लाईफमध्ये, पण एखादी गोष्ट डायरेक्ट करू शकत नाही, तुम्हाला जमीन घ्यायची, मिडलमॅन पाहिजे की नाही, एजंट असतो ना, बरोबर ना. आणि मग एजंट कस्टमरशी कॉन्टॅक्ट करून देतो आपलं, तसं लक्षात ठेवायचं इथं. मग डॅबा यू बाय डॅबा एक्स इज इक्वल टू, पहिल्यांदा काय करायचं, डॅबा यू बाय डॅबा आर. आणि मग ह्या आरची डेरिव्हेटिव्ह घ्यायची विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डॅबा आर बाय डॅबा एक्स प्लस. झालं काय, एवढं नाही. मग आता इथं हा पण कार्य करतोय, त्याला पण आपल्याला ट्रीट करावं लागेल ना. मग डॅबा यू विथ रिस्पेक्ट टू काय लिहिणार, यस. आणि मग डॅबा एस विथ रिस्पेक्ट टू काय लिहायचं, परत एकदा सांगतोय एक्स. म्हणजे पहिल्यांदा इथं एक्स आहे म्हणून इथं एक्स आहे, इथं एक्स आहे, असं लक्षात ठेवायचं. मग आता याच्यात व्हॅल्यू पुट करूयात आपण. सो दिस इज इक्वल टू डॅबा यू बाय डॅबा आरची व्हॅल्यू नाही आहे आपल्याकडं, मग ज्याची आहे त्याची पुट करूया. डॅबा आर बाय डॅबा एक्स शोधलाय का, यस, इथे शोधलेला आहे तुम्ही, ठीक आहे. मग त्याची व्हॅल्यू पुट करायची, काय ती 2x प्लस डॅबा यू बाय डॅबा यस. आणि मग डॅबा एस बाय डॅबा एक्सची डेरिव्हेटिव्ह पुट करायची, ती काय आहे 2x, बरोबर. मग आता हे तुमचं एक्सप्रेशन झालेलं आहे. कुठलं एक्सप्रेशन झालंय, हे फर्स्ट, याला बोलायचं तुम्ही इक्वेशन नंबर 1. आता परत एकदा लिहायचंय बाय चेन रूल. आता कोणासाठी पहिल्यांदा केलं, एक्ससाठी, म्हणजे हा पार्ट कंप्लीट केला. आता काय करायचंय, हा पार्ट घ्यायचा आहे. म्हणजे मग तुम्हाला लिहायला लागेल डॅबा यू बाय डॅबा वाय इज इक्वल टू. मग आता यूची डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा डायरेक्ट वाय लिहिता येत नाही, म्हणून आर घ्यायची आहे. डॅबा यू बाय डॅबा आर इंटू डॅबा आर बाय डॅबा, इथं वाय म्हणून वाय, प्लस डॅबा यू बाय डॅबा आर झाला. आता विथ रिस्पेक्ट टू एस इंटू डॅबा एस बाय डॅबा वाय. मग आता याच्यात व्हॅल्यू पुट करायच्यात. डॅबा यू बाय डॅबा आर
आणि डॅबा आर बाय डॅबा यूची व्हॅल्यू काय येते, डॅबा आर बाय वाय, डॅबा आर बाय डॅबा वाय काय आली आहे 2y प्लस इथे आहे डॅबा यू बाय डॅबा एस आणि डॅबा एस बाय डॅबा वायची व्हॅल्यू काय आली आहे -2. लक्षात येते -2 आलेली, -2y. ओके, मग आता हे तुमचं दुसरं एक्सप्रेशन झाले. आता याला म्हणणार आहोत आपण इक्वेशन नंबर 2. फाईन. इतकं सुटसुटीत हे एकदम सोपा टॉपिक आहे, लक्षात घ्या, गॅरंटेड मार्क्स मिळणार आहे आपल्याला. मग आता तुम्हाला फायनली काय करायचंय, मग तुम्ही आता पुढच्या स्टेपमध्ये म्हणजे विच इज स्टेप नंबर 4, कन्सिडर LHS. LHS काय ते कन्सिडर करूयात. प्रूव्ह दॅट म्हटले ना, LHS कन्सिडर करायचे. मग LHS काय आहे ते बघूयात आपण. काय LHS आहे, y डॅबा यू बाय डॅबा एक्स प्लस एक्स डॅबा यू बाय डॅबा वाय. व्हॅल्यू पुट करायच्यात. पहिल्यांदा y लिहायचे आणि मग इथे डॅबा यू बाय डॅबा एक्स कुठनं घेणार, 1 वरनं. मग ते लिहायचं आपण. आता थोडं सुलट करून लिहितो मी. 2x ला अगोदर लिहिला, प्लस 2x ला पण अगोदर लिहितो इकडं, मल्टिप्लाय काय इथे काय आहे x, म्हणजे इथे x लिहायला लागेल आणि मग हा पूर्ण ब्रॅकेट इकडे. तर पहिल्यांदा 2y लिहितो, पुढे 2y डॅबा यू बाय डॅबा आर. इथे काय साईन मायनस पुढे घेतलं तर -2y होऊन जाईल. सो डॅबा यू बाय डॅबा येस. आता व्यवस्थित फक्त टर्म्स कलेक्ट करायच्यात. जर ते टर्म्स कलेक्ट करता आले आपल्याला तर म्हणजे जिंकलोच आपण. तर डॅबा यू बाय डॅबा इथं पण आहे आणि इथं पण आहे, बरोबर. मग यांच्यात आता ते स्टेप एवढ्या बेसिक करत नाही बसायचं, डायरेक्ट आन्सर लिहायचं. बघा, पहिल्यांदा मी लिहितो डॅबा यू बाय डॅबा आर आणि मग ब्रॅकेटमध्ये काय लिहितोय बघा, इथे डॅबा यू बाय डॅबा आर बाहेर घेतलाय, पण इथं वायने याला मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे सांगा, 2xy, बरोबर. आता तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल इथे सुद्धा काय रे, सेम टर्म प्लस 2xy. ओके, डन. इथपर्यंत कळालंय. आता पुढे बघा, इथे प्लसचं साईन लिहितोय आणि मग मी लिहितोय डॅबा यू बाय डॅबा एस. का बरं, कारण इथे पण डॅबा यू बाय आणि इथं पण डॅबा यू बाय डॅबा एस आहे म्हणून. मग आता ब्रॅकेटमध्ये मला सांगा इथं काय, ह्या वायने याला मल्टिप्लाय करायचं, डोंट फॉरगेट. सो 2xy इथे मध्ये प्लस साईन आहे पण इथं काय मायनस म्हणून मायनस, आणि ह्या एक्सने इथं मल्टिप्लाय करायचं म्हणजे 2xy. आणि मग फायनली इथे आन्सर तुमचं 0 येते, लक्षात आलंय आपल्या. आणि मग इथे जर पाहिलं तर एवढं शिल्लक राहील, हे सगळं काय होणार आहे, व्हॅनिश होणार, हे 0 होणार. मग इथे 2xy प्लस 2xy किती xy झाले 4, म्हणून तुमचा आन्सर येणार 4xy आणि मल्टिप्लाय बाय डॅबा यू बाय डॅबा आर. आणि मग ऑब्झर्व करा, हेच प्रूव्ह करायचं होतं का, 4xy डॅबा यू बाय डॅबा आर. सो दिस इज नथिंग बट युअर RHS. सो इतकं सोपं आहे ते, फक्त प्रोसिजरला फॉलो करा आणि चेन रूल लिहिता आले पाहिजेत. आणि चेन रूल कशावर डिपेंड आहे, तर ह्या तुमच्या मांडणीवर, म्हणजे हे कसं तुम्ही लिहिता, इथे कसं पुट करताय त्यानुसार चेन रूल लिहिता येतील आपल्याला. अजून एक पुढचा प्रॉब्लेम घेतलाय आपण. ह्या प्रॉब्लेमचं जर आपण पाहिलं तर आपल्याकडे 2 फंक्शन्स दिलेली आहेत, पहिला आहे यू आणि दुसरा आहे फी, बरोबर. आणि आपल्याला हे प्रूव्ह करायचं. मग त्यासाठी पहिल्यांदा कुठं जायचं तर हे बघायचं इथं काय विचारलेलं आहे, डॅबा झेड बाय डॅबा एक्स. डॅबा झेड काय यू व्हीचं फंक्शन आहे आणि यू व्ही काय आहेत XYचं फंक्शन आहे. मग आपण पहिल्यांदा स्टार्ट करूयात स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 मध्ये काय कॅल्क्युलेट करायचं आहे ते तुम्ही मला सांगणार आहात. हे जर कॅल्क्युलेट करायचं त्याच्या अगोदर आपलं काम आहे की आपल्याला काय गिवन आहे ते इथे लिहायचं, x² - y², करेक्ट. आणि दुसरं काय आहे आपल्याकडे, दुसरं दिलेलं आहे फंक्शन φ = 2xy. नीट ऑब्झर्व करा, ह्या सगळ्या याच्यामध्ये विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि विथ रिस्पेक्ट टू वाय अशा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायला लागतात. याचाच अर्थ या दिलेल्या फंक्शनची एकदा विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करूया, जी काय येईल एक्झाममध्ये डायरेक्टली यायचं, हे तुम्हाला समजण्यासाठी लिहितोय मी. इथे x² आहे म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स करतो म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह काय येणार 2x x² ची, आणि वायला काय ट्रीट करतो ॲज अ कॉन्स्टंट म्हणून त्याची डेरिव्हेटिव्ह 0. फाईन. त्याच्यानंतर हे झालं तुमचं एक, त्याच्यानंतर दुसरं
यूची डेरिव्हेटिव्ह घ्यायची विथ रिस्पेक्ट टू वाय. इथे ऑब्झर्व केलं एक्सला जर कॉन्स्टंट म्हणून ट्रीट करत असो तर त्या कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 होणार. मग वायची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायची तर वाय स्क्वेअर आहे म्हणजे -2y असं येणार आपलं बरोबर. त्याच्यानंतर इथे फी डॅबा व्ही बाय डॅबा एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय. एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 येते पोरांनो पण त्याला 2y हा मल्टिप्लायर आहे. 2 आणि y कॉन्स्टंट म्हणून त्यांना ॲज इट इज लिहिलं आणि एक्सची डेरिव्हेटिव्ह किती येते 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणून इथे आन्सर आलेला आहे 2y. अगदी अशाच पद्धतीने आपण काढू शकतो डॅबा फी बाय डॅबा वाय. याचा सुद्धा आन्सर काय येणार आहे विथ रिस्पेक्ट टू वाय करतोय वायची डेरिव्हेटिव्ह 1 आणि कॉन्स्टंट ॲज इट इज म्हणजे काय आलं 2x. फाईन. तर ह्या पद्धतीने ही दोन फंक्शन्स लिहिली त्यांच्या आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह लिहिलं. आता पुढची जी स्टेप आहे त्या स्टेप्समध्ये महत्त्वाचे कॅल्क्युलेशन्स आहेत. आता तुम्ही ह्या स्टेपमध्ये काय करणार आहात. सेकंड स्टेपमध्ये आपण हा सिनेरिओ लिहिणार आहोत. पहिल्यांदा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे झेड कोणाचं फंक्शन आहे. ॲक्च्युली झेड इज अ मल्टी व्हेरिएबल फंक्शन ऑफ यू अँड फी. मी सांगतोय का नाही इथे दिलेलं आहे आणि तुमच्याकडे यू आणि फी कोणाची फंक्शन्स आहेत एक्स आणि वायचे. एवढा एकदा सिनेरिओ लक्षात घेतला की बाकी सगळ्या गोष्टी आपल्यासाठी सोप्या होऊन जातात. मग आपल्याला इथे लिहायचे आहेत काय लिहायचं आहे चेन रूलचे 2 फॉर्म्युले लिहायचे आहेत. मग त्याच्यातला पहिला फॉर्म्युला आपण लिहिणार. आपण इथे असं म्हणणार बाय चेन रूल. काय चेन रूल सांगतो आपल्याला डॅबा झेड बाय डॅबा काय करतोय आपण एक्स बरोबर. इथे दिलंय ते लिहायचे पहिल्यांदा इथे घ्यायचे डॅबा झेड बाय डॅबा एक्स. मग पहिल्यांदा झेडची डेरिव्हेटिव्ह आहे ह्या झेडची डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट विथ रिस्पेक्ट टू एक्स करता येत नसते आपल्याला. पहिल्यांदा हा मिडलमन शोधायचा आहे. हे शिकवलंय सगळं मी. मग झेडची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू करूयात. मग ह्या यूची डेरिव्हेटिव्ह काय करायचे विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस नंतर परत डॅबा झेड विथ रिस्पेक्ट टू डॅबा फी. त्याच्यानंतर कशाने मल्टिप्लाय करायचे डॅबा फी बाय डॅबा सॉरी वाय नाही एक्सच. हे मी सांगितलंय की इथे एक्स इथे एक्स इथे एक्सच पाहिजे. सो आता हे आपण याच्यात व्हॅल्यू पुट करूयात. सो दिस इज इक्वल टू डॅबा झेड बाय डॅबा यू ॲज इट इज राहील आणि तुमच्याकडचे डॅबा यू बाय डॅबा एक्स इथं शोधले त्याचा आन्सर काय आहे 2x प्लस डॅबा झेड बाय डॅबा फी आणि तुमच्याकडे फी विथ रिस्पेक्ट टू एक्स काय 2y. करेक्ट. सो हे तुमच्याकडे एक एक्सप्रेशन मिळालेलं आहे आणि याला आपण म्हणणार आहोत 1. फाईन. तर हे लक्षात घ्या की इथे आपल्याला हे एक इक्वेशन मिळाले याचा यूज करणार आहोत पुढे जाऊन आपण. ही तुमची झाली स्टेप नंबर 2. आता स्टेप नंबर 3 फाइंड आउट करायची. स्टेप नंबर 3 मध्ये परत एकदा तेच म्हणणार आपण जे इथे सांगितलं. इथे काय लिहिले आपण बाय चेन रूल. चेन रूलनुसार काय सांगता येईल आपल्याला. हे कोणासाठी केलं डॅबा झेड बाय डॅबा एक्स साठी. आता कोणासाठी करायचं आहे सो डॅबा झेड बाय डॅबा वाय इज इक्वल टू विथ रिस्पेक्ट टू वाय करतोय ना. मग पहिल्यांदा इथं लक्ष द्यायचं आहे डॅबा झेड बाय काय लिहिणार डॅबा यू आणि मग तुम्ही ह्या यूची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आता वाय. एक्स झाला आता वाय सो डॅबा वाय प्लस इथे आता परत घ्यायचं आहे डॅबा झेड यू झालेला आहे आता फी राहिला आहे म्हणून डॅबा फी आणि मग ह्या व्हीची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचे वाय. लक्षात ठेवा इथे वाय आहे म्हणून इथं वाय आहे इथं वाय. आता हे सॉल्व करायचं आहे आपल्याला. कसं सॉल्व करणार व्हॅल्यू पुट करायच्यात. याच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून झाल्यात आपल्या ऑलरेडी. मग तुम्ही जर इथं पाहिलं तर काय लक्षात येतं आपल्या therefore डॅबा झेड बाय डॅबा वाय इज इक्वल टू डॅबा झेड बाय डॅबा यू इंटू डॅबा यू बाय डॅबा वाय काय आहे इथं बघा डॅबा यू बाय डॅबा वाय -2y प्लस डॅबा झेड बाय डॅबा फी इंटू डॅबा फी बाय डॅबा वाय काय डॅबा फी बाय डॅबा वाय 2x आणि ह्याच एक्सप्रेशनला आपण म्हणणार आहोत 2. सो आता तुमच्या हे लक्षात आले ह्या एक्सप्रेशनला काय नाव दिलंय मी याला 2 नाव दिलंय. इथे 1 आहे. मग आता तुम्ही तुमच्या पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे स्टेप नंबर 4 आहे ही. त्याच्यामध्ये इथे LHS कन्सिडर करायची म्हणून मी इथे लिहितो कन्सिडर LHS. सो देअरफॉर LHS इज इक्वल टू जी LHS आहे ती एक्स
डॅबा झेड बाय डॅबा एक्स मायनस वाय डॅबा झेड बाय डॅबा वाय. मग आता ही नीट लिहिणार आपण. सो दिस इज इक्वल टू एक्स. पूर्ण डॅबा झेड बाय डॅबा एक्स लिहायचं आहे. हे म्हणजे 1 वरनं लिहिणार आपण. ठीक आहे. सो थोडं सिम्प्लिफाईड व्हर्जनमध्ये लिहितो. 2x अगोदर लिहितो मी इथे 2x आणि नंतर लिहितो डॅबा झेड बाय डॅबा यू प्लस 2y डॅबा झेड बाय डॅबा फी. मध्ये साईन मायनस आहे मग वाय आणि त्याच्या ब्रॅकेटमध्ये डॅबा झेड बाय डॅबा वायची व्हॅल्यू जी फ्रॉम 2 वरनं लिहिणार आपण. सो काय इथे अगोदर लिहितो मायनस 2y डॅबा झेड बाय डॅबा यू प्लस काय आहे आता तुमच्याकडे सांगा मला. इथे 2x अगोदर लिहिलं मी 2x आणि इथं आहे डॅबा झेड बाय डॅबा फी. ओके. मी हे असं सरळ लिहायच्या ऐवजी एका खाली एक लिहिले मुद्दाम समजण्यासाठी. हे कशावरनं केलं आहे आपण. हे लिहिलेलं आहे आपण फ्रॉम 1 and 2. आता हे सॉल्व करूयात. याच्यात डॅबा झेड बाय डॅबा यू दिसतोय, याच्यात पण डॅबा झेड बाय डॅबा यू दिसतोय. म्हणजेच मित्रांनो आपण डॅबा झेड बाय डॅबा यू कॉमन घेऊ शकतो. आणि हे जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहतंय ते इथे लिहिणार मी. इथे काय आहे सांगा. एक्सने याला मल्टिप्लाय केलं म्हणजे काय आलं 2x². मग इथे मायनस आहे, इथं मायनस आहे, मायनस मायनस काय होणार प्लस प्लस आणि इथे 2 आहे आणि इथे वाय काय होणार y². बरोबर. हे अशा पद्धतीने तुम्हाला मिळालेलं आहे. आता पुढे तुम्ही याच्यातनं 2 सुद्धा कॉमन घेऊ शकत होतात पण ठीक आहे. आता पुढचं काय येणार आहे ते बघूया. इथे आपण लिहिणार हे झालं तुमचं आता. ठीक आहे. आता इथे बघायचं साईन काय आहे मायनस आहे पण त्याच्या अगोदर एक काम करूयात. याच्यातनं हा कॉमन घेण्याचा प्रयत्न करूया प्लस डॅबा झेड बाय डॅबा फी. फाईन. आता याच्यातनं जर कॉमन घेतला असेल तर खाली शिल्लक काय राहतं बघा 2xy आणि इथे मायनस साइन आहे, इथे प्लस आहे म्हणजे काय येणार मायनस साइन आणि काय येणार आहे 2xy. बरोबर. अशा पद्धतीने एक्सप्रेशन मिळून जाईल आपल्याला. तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर यू विल फाइंड दॅट की इथे सेम टर्म आहे हा पूर्ण पार्ट 0 होऊन जाणार. म्हणजेच इथं काय येणार आहे बघा इथे येणार 2. हा 2 मी इकडे लिहितो मग ब्रॅकेटमध्ये मला मिळणार x² प्लस y² आणि मग हे लिहितो मी डॅबा झेड बाय डॅबा यू. राईट. हे काय आहे तुमचं ही LHS आहे मित्रांनो LHS. बट ऑब्झर्व दिस एक्सप्रेशन. याच्या RHS मध्ये मात्र वेगळे काय √u² प्लस v². मग इथे मात्र वेगळं आलंय. मग आपल्याला ह्या ब्रॅकेटचं ह्या एवढ्या स्क्वेअर रूटची काय रिलेशन आहे ते दाखवायला लागेल. म्हणजेच काय हे इक्वल दाखवायला लागतील. मग त्याच्यासाठी पुढची स्टेप करतो. समजा हे जे काही केलंय तुम्ही इथे ह्या एक्सप्रेशनला मी काय नंबर देतो समजा याला 3 असं म्हणतो. मग आपण काय करूयात आता पुढच्या स्टेप्समध्ये काय करता येईल आपल्याला. स्टेप नंबर 4 मध्ये आपण व्हॅल्यू कोणाची कॅल्क्युलेट करू शकतो. सुरुवात कुठनं करू शकतो x² प्लस y² कडनं नाही. आपण सुरुवात करू शकतो u² प्लस v². म्हणून मग आपण इथे लिहिणार आपण आता काय लिहिणार कन्सिडर u² प्लस v² इज इक्वल टू. आता हे लिहायचंय म्हणजेच कसं लिहिणार आपण इकडे लिहितो मी u² प्लस v² इज इक्वल टू u ची जी व्हॅल्यू आहे u ची व्हॅल्यू काय x² मायनस y² आणि त्याचा स्क्वेअर प्लस v² म्हणजे काय फी ही जे आहे ते टॉईस xy आणि त्याचा स्क्वेअर. आता हे सिम्प्लिफाय करूया. आपल्याला नॉर्मल माहिती आहे a मायनस बी होल स्क्वेअरचा जो फॉर्म्युला आहे a मायनस बी होल स्क्वेअर काय करतो फर्स्ट टर्म जी आहे त्याचा स्क्वेअर. बरोबर. त्याच्यानंतर काय लिहितो मायनस साइन लिहितो नंतर काय लिहितो 2 लिहितो नंतर काय लिहितो फर्स्ट टर्म नंतर काय लिहितो इंटू सेकंड टर्म प्लस काय लिहितो सेकंड टर्मचा स्क्वेअर. असा फॉर्म्युला आहे तेच वापरायचं आहे. इथे फर्स्ट टर्म जी आहे ती x² त्याचा स्क्वेअर केला मायनस 2 फर्स्ट टर्म काय x² सेकंड टर्म काय इथे बोलतोय मी इथे फर्स्ट टर्म x² सेकंड टर्म काय y² आणि प्लस सेकंड टर्मचा करायचा आहे आपल्याला स्क्वेअर पण जी आहे ती लिहून मग त्याचा स्क्वेअर करायचा. आणि इथे काय येणार आहे ऑब्व्हियस आहे हे काय येणार आपल्याकडे प्लस 2 चा स्क्वेअर 4 होतो x² y².
मग आता इथे ऑब्झर्व केलं का -2x²y² आणि इथं +4x²y² आहे. सेम कोइफिशियंट सॉरी सेम x²y² आहे, फक्त कोइफिशियंटचे ॲडिशन सबट्रॅक्शन. इथे +4 इथं -2 म्हणजे 4 मधनं -2 होणार आहे, 2च राहणार आहे. आपल्याकडे u² + v² इज इक्वल टू इथे पहा काय आपल्याकडे काय मिळणार आहे बघा x² मिळणार का x² चा स्क्वेअर म्हणजे x⁻² काय मिळणार 4. त्याच्यानंतर तुम्हाला इथे कळालं इथे +4 आहे इथे -2 आहे म्हणजे काय होणार 4 - 2 म्हणजे काय आलं पॉझिटिव्ह साईन मोठ्या संख्येचं येणार 2x²y². त्याच्यानंतर शेवटला काय राहिले +y² चा स्क्वेअर म्हणजे y⁻⁴. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं केअरफुली हे कोणाचं एक्सपान्शन आहे बघून घ्या. हे मग अशी सांगितल्याप्रमाणे इथे कोणाचं एक्सपान्शन आहे कसं ओळखणार तर इथे फर्स्ट टर्म ही इथे लिहा x² मध्ये साईन इथं प्लस आहे म्हणून प्लस लिहा आणि दुसरी टर्म काय दिसणार आहे y². मग तुमच्याकडे काय मिळालं u² + v². बरोबर. आपण हे काय म्हणतो हे बायनोमियल एक्सपान्शन आहे कोणाचं x² + y² आणि याचा काय करायचं आहे स्क्वेअर म्हणजे त्याचा अर्थ आता दोन्ही साईडचा जर स्क्वेअर रूट घेतला आपण तर काय येणार u² + v² इज इक्वल टू x² + y². आणि मग तुम्ही ऑब्झर्व करा काय म्हणणार x² + y² म्हणजेच काय आहे स्क्वेअर रूट ऑफ u² + v². दॅट किंवा आपण डायरेक्ट म्हणूया फ्रॉम 3 याला समजा मी नाव देतो हे एक एक्सप्रेशन लिहिलं मी याला बोलतो 4. फ्रॉम 3 and 4 काय लिहिणार आपण डायरेक्ट फायनल आन्सर लिहिणार जे तुमचं आहे x ∂z/x -y ∂z/y इज इक्वल टू 2 स्क्वेअर रूट ऑफ u² + v² आणि मग लिहायचं ∂z/u. हे आहे मित्रांनो तुमचं फायनल आन्सर. हे तर ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला एक u हे फंक्शन दिलंय आणि त्याच्यामध्ये 3 फंक्शन्स आहेत आणि प्रत्येक फंक्शनमध्ये व्हेरिएबल कोण दिसतं x y z. ओके सो इथं कंपोजिट फंक्शनच आहे. मग पहिल्यांदा हे क्लिअर करणं गरजेचं आहे की आपण पहिल्या स्टेपमध्ये इथे स्टेप 1 मध्ये काय करणार आहोत तर पहिल्यांदा फंक्शन्स कोण आहेत ते बघूयात. समजा मी त्या फंक्शन्सना काही नावं देतो. फॉर एक्झाम्पल हे जे आहे याला समजा मी नाव देतो. मी याला नाव दिलं समजा p. ओके तुम्ही तुमच्या आवडीची नाव देऊ शकता l m n वगैरे देऊ शकता. मी p q r वगैरे देणार मला आवडतं म्हणून. ठीक आहे. सो p इज इक्वल टू 2x - 3y. त्याच्यानंतर दुसरं फंक्शन जे आहे ते फंक्शन ठीक आहे त्याचे डेरिव्हेटिव्ह काढून घेऊयात आपण ∂p/x विथ रिस्पेक्ट टू x करतोय म्हणजे याचा आन्सर काय आलं 2. करेक्ट. त्याच्यानंतर ∂p/y विथ रिस्पेक्ट टू y करतोय म्हणजे याचा आन्सर काय आलं फक्त -3. करेक्ट. मग ह्याप्रमाणे आपण बाकीचे सुद्धा करून घ्यायचे. p झालं तुमचं. आता q कोणाला कन्सिडर करणार तर ह्या फंक्शनला. सो 3y - 4z मग याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची विथ रिस्पेक्ट टू x. याच्यात x दिसतोय का याच्यात x नाही बरोबर. मग आपण याच्यात x नाही म्हणजे बाकी y आणि z ला काय ट्रीट करतो कॉन्स्टंट म्हणून ह्या पूर्ण एवढ्या q काय झाला कॉन्स्टंट झाला ॲज फार ॲज x इज कन्सर्न आणि म्हणून मग कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह काय ते 0 नंतर ∂q/y. आणि इथे अजून एक गोष्ट राहिली लक्षात घ्या व्हेरिएबल किती तुमच्याकडे 3 व्हेरिएबल आहेत म्हणजेच तुम्ही अजून काय लिहिणं एक्सपेक्टेड इथे ∂p/z विथ रिस्पेक्ट टू z लिहिणं गरजेचं की नाही पण इथे z दिसतोय का नाही म्हणजे याची व्हॅल्यू काय होणार आहे 0. मग इथे विथ रिस्पेक्ट टू y करताय म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय येईल 3 आणि अजून एक गोष्ट कॅल्क्युलेट करायची आपल्याला ती म्हणजे कुठली ∂q/z. सांगा बरं y तर कॉन्स्टंट हे सगळं 0 होऊन जाईल म्हणजे इथं राहिलं z ची डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे कोएफिशियंट आहे -4. सो अशा पद्धतीने व्हॅल्यू मिळणार आहे. आणि अजून एक r इज इक्वल टू काय आहे r ची व्हॅल्यू हे फंक्शन म्हणजे याला r बोलतोय आपण 4z - 2x म्हणजेच मग पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचे विथ रिस्पेक्ट टू x पहिल्यांदा त्याचा आन्सर काय येईल ते आपल्याला सगळ्यांना क्लिअर आहे. समजा इथे a आहे याला b बोलूयात आणि याला c. मग विथ रिस्पेक्ट टू x करतो म्हणजे काय करतो नक्की आता z हे 0 होऊन जाईल कॉन्स्टंट आहे त्याची जी डेरिव्हेटिव्ह 0 इथे काय येणार आहे -2. त्याच्यानंतर ∂r/y इथे y ची टर्म दिसते का नाही म्हणजे पूर्ण एंटायर टर्म जी आहे ती काय होणार आहे कॉन्स्टंट म्हणून ट्रीट होईल आणि त्याला त्याची डेरिव्हेटिव्ह 0 येईल. त्याच्यानंतर ∂r/z इज इक्वल टू सांगा विथ रिस्पेक्ट टू z करायचं आहे म्हणजेच काय येणार आहे इथे 4 येईल फक्त कारण हे बाकी 0 होऊन जाईल. तर ह्या पद्धतीने a b c ह्या 3 गोष्टी तुम्ही लिहिलेल्या आहेत. आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला
काय करणार आहोत आपण, तर आपल्याला सिनेरिओ समजून घ्यायचा आहे. नक्की सिनेरिओ कसा आहे. पहिल्यांदा यू हे फंक्शन आहे तुमच्याकडे, ते कोणाचं फंक्शन आहे समजून घ्या. आता ते फंक्शन आहे ह्या 3 फंक्शनचं, बरोबर. त्या फंक्शनमध्ये हे 3 लोक ॲज अ पॅरामीटर म्हणा किंवा व्हेरिएबल म्हणून, पण ते नक्की कोण आहे, त्यांना नावं काय दिलेत. त्यांना नाव दिले पी, त्यांना नाव दिले क्यू आणि त्याला नाव दिलेलं आहे आर. म्हणून आपण इथे लिहिणार पी क्यू आणि आर. क्लिअर. आणि मग ह्या पी क्यू आर म्हणजे नक्की काय, हे कोणाच्या भाषेत लिहिलेले फंक्शन्स आहेत, तर पी क्यू आर हे सगळे एक्स वाय झेडच्या भाषेत लिहिलेले फंक्शन्स आहेत. सो काय मग, यू इज अ फंक्शन ऑफ पी क्यू आर अँड पी क्यू आर ऑल आर फंक्शन्स ऑफ एक्स वाय झेड. क्लिअर. मग आता आपल्याला काय लिहिता येईल, चेन रूल लिहिता येईल. आणि म्हणून मग इथे लिहिणार बाय चेन रूल. मग आता पहिल्यांदा काय शोधायचं, तर इथे बघायचं. इथे काय दिलंय, डॅबा यू बाय डॅबा एक्स. म्हणून डॅबा यू बाय डॅबा एक्स इज इक्वल टू, मग आता डॅबा यू बाय डॅबा एक्स हे फंक्शन आहे, म्हणजे सॉरी हे डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायचे लिहिली मी. पण आता लक्षात घ्या, डायरेक्ट एक्स काढता येणं शक्य नाही. म्हणून पहिल्यांदा यूची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय करायची, पी. म्हणून आणि त्याच्यानंतर मग डॅबा पी बाय काय लिहिणार, डॅबा एक्स प्लस परत अभी पी का टाइम खत्म हो गया, अभी कौन बचा है, क्यू आर. हर एक का टाइम आएगा, राइट. मग काय लिहिणार, डॅबा यू बाय डॅबा क्यू. आणि मग डॅबा क्यू काय लिहिणार, डॅबा क्यू विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस डॅबा झालं आता तुमचं डॅबा यू आहे विथ रिस्पेक्ट टू काय करावं लागेल, राहिलंय कोण, आर. आणि मग डॅबा आर बाय डॅबा काय करावं लागणार आता, झेड. असं आपल्याला लिहिता आलं पाहिजे चेन रूल. आता किती फंक्शन्स होते, 3. म्हणून आपण हे म्हणून हा प्रॉब्लेम घेतला की तुम्हाला समजायला हवं. मग आता काही गोष्टी ह्या नाही कॅल्क्युलेट केल्या डायरेक्ट एक्झाममध्ये लिहिला तरी परफेक्टली ऑल राईट. हे नाही तुम्हाला समजण्यासाठी लिहिलंय, अदरवाईज डायरेक्ट व्हॅल्यू टाकलं तरी चालेल. मग आता तुमच्याकडे डॅबा यू बाय डॅबा पी इंटू ह्या डॅबा पी बाय डॅबा एक्सची व्हॅल्यू कुठं कॅल्क्युलेट केली, इथे 2 प्लस डॅबा यू बाय डॅबा क्यू. आणि डॅबा क्यू बाय डॅबा एक्स म्हणजे इथं आलं, त्याची व्हॅल्यू काय 0 प्लस डॅबा यू बाय डॅबा आर. डॅबा आर बाय डॅबा झेडची व्हॅल्यू सापडली आहे का कुठे, डॅबा आर बाय डॅबा झेड 4. असं नीट बघायचं आणि नीट व्हॅल्यू पुट करायच्यात. आणि मग मित्रांनो इथे तुम्हाला पहिलं एक्सप्रेशन मिळतं, याला आपण म्हणतो 1. काय म्हटलं त्याला आपण, 1. आता याच्या पुढे गेल्यानंतर पुढची स्टेप आहे स्टेप नंबर 3. आणि ती स्टेप्स काय करणार, त्याच्यात आपण परत एकदा चेन रूल वापरणार. करेक्ट. चेन रूल कसा वापरायचा, कोणासाठी वापरायचं, इथे बघून घ्या. काय, डॅबा यू बाय डॅबा वाय इज इक्वल टू. मग पहिल्यांदा काय करणार, डॅबा यू बाय डॅबा. आता हे बघून घ्या नक्की, तुम्हाला यू पासनं कुठं जायचं, यू पासनं तुम्हाला जायचं आहे वाय पर्यंत. त्याच्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागेल, विथ रिस्पेक्ट टू पी घ्यावं लागेल. पी इंटू डॅबा पी बाय डॅबा वाय प्लस डॅबा यू बाय पी झाला की नाही, आता कोण नाही, क्यू इंटू आता डॅबा क्यू बाय काय करणार, डॅबा वाय प्लस डॅबा यू विथ रिस्पेक्ट टू काय, पी झाला क्यू झाला, आता विथ रिस्पेक्ट टू आर. आणि मग ह्या आरची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे विथ रिस्पेक्ट टू वाय. मग याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करूयात. ह्या डॅबा पी बाय डॅबा वायची व्हॅल्यू काय, पी कुठे इथे, त्याची व्हॅल्यू काय दिसते, -3 प्लस ह्या डॅबा क्यू बाय डॅबा वायची व्हॅल्यू काय, डॅबा क्यू बाय डॅबा वाय काय व्हॅल्यू आहे 3 प्लस डॅबा यू बाय डॅबा आर. आणि डॅबा आर बाय डॅबा वायची व्हॅल्यू काय सापडली आपल्याला, 0. बरोबर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथं थोडं सिम्प्लिफाय करणं एक्सपेक्टेड होतं. इथे आपल्याला ही टर्म 0 होती हे लक्षात घ्या, ते लिहिताना ॲडजस्ट करून लिहितो मी. पण आता इथे आपण एक स्टेप वाढवू शकतो, डॅबा यू बाय डॅबा आर सॉरी डॅबा वाय इज इक्वल टू काय येणार आहे, -3 डॅबा यू बाय डॅबा पी इथे +3
करेक्ट. आणि याला आपण म्हणणार आहोत 2. हे सेकंड तुम्हाला इक्वेशन मिळाले. नाव स्टेप नंबर 4. परत एकदा चेन रूल वापरायचा आहे, बाय चेन रूल. आता काय करायचं इथे बघून घ्या, म्हणजे गिवन वर फोकस ठेवायचा आहे. डॅबा यू बाय डॅबा झेड. ठीक आहे, इज इक्वल टू काय करणार इथे बघा, डॅबा यू ची विथ रिस्पेक्ट टू काय करायची आहे, पी. नंतर डॅबा पी बाय डॅबा झेड प्लस डॅबा यू बाय डॅबा क्यू, आणि नंतर डॅबा क्यू बाय डॅबा काय येणार विथ रिस्पेक्ट टू झेड करतोय म्हणून झेड, प्लस डॅबा यू बाय डॅबा आर इंटू डॅबा आर बाय डॅबा झेड. आता तुम्ही इथे जे एक्सप्रेशन पाहिजे होतं 1/3, तर तुम्ही इथे ह्या 3ला इकडे शिफ्ट करू शकता दोन्हीकडं, कसंही करा. ठीक आहे, इट इज अप टू यू. पण आता जर आपल्याला हे सॉल्व करायचं असेल तर काय लिहिणार आपण, डॅबा यू बाय डॅबा पी, आणि डॅबा पी बाय डॅबा झेडची व्हॅल्यू जी आहे ती इथे बघायची, काय येते ती 0, प्लस डॅबा यू बाय डॅबा क्यू, आणि डॅबा क्यू बाय डॅबा झेडची व्हॅल्यू काय येते -4. त्याच्यानंतर प्लस डॅबा यू बाय डॅबा आर जो आहे ॲज इट इज, आणि डॅबा आर बाय डॅबा झेडची व्हॅल्यू जी आहे ती 4 येणार आहे. ठीक आहे, आणि मग हे सिम्प्लिफाय करूयात. डॅबा यू बाय डॅबा झेड इज इक्वल टू ही टर्म 0 होऊन जाईल, -4 डॅबा यू बाय डॅबा क्यू प्लस 4 डॅबा यू बाय डॅबा आर. आणि मग ह्या एक्सप्रेशनला आपण म्हणणार आहोत 3. इथे एक छोटीशी मिस्टेक कमिट केली मी, डॅबा आर बाय डॅबा झेड असं नाही लिहायचं, इथे एक सेकंड आहे, मग इथे सगळीकडे काय लिहायचं आहे, एक्सच लिहायचं. पण डॅबा आर बाय डॅबा एक्स कुठे आहे ते बघा, डॅबा आर बाय डॅबा एक्स म्हणजे इथं ॲक्च्युली -2 येणार आहे. आता हेच एक्सप्रेशन अजून थोडं सिम्प्लिफाईड व्हर्जनमध्ये लिहायचं झालं तर असं लिहिता येईल, डॅबा यू बाय डॅबा एक्स इज इक्वल टू 2 डॅबा यू बाय डॅबा पी, इथे हे 0 होऊन जाणार, -2 डॅबा यू बाय डॅबा आर. हे असं एक्सप्रेशन आहे, यालाच आपण काय म्हणायचे 1. आता याला ब्रॅकेट केलं तर राहू देत. आता ह्या तुम्ही एवढ्या सगळ्या स्टेप्स केलेल्या आहेत. ठीक आहे, एवढ्या सगळ्या स्टेप्स लिहिल्यात. आता आपल्याला इथे काय फाइंड आउट करायचे ते बघूयात. सो दॅट विल बी युअर नेक्स्ट स्टेप विच इज स्टेप नंबर 4. आता टू फाइंड काय फाइंड आउट करायचे ते आहे ते सगळं लिहिणार आपण. पण आता इथे मी लिहितो बघा, 1/2 डॅबा यू बाय डॅबा एक्स प्लस 1/3 डॅबा यू बाय डॅबा वाय प्लस 1/4 डॅबा यू बाय डॅबा झेड इज इक्वल टू. मग आता सगळे एक्सप्रेशन लिहायचे 1/2 आणि मग याच्यामध्ये डॅबा यू बाय डॅबा एक्समध्ये जे आहे ते लिहायचे सगळं. सो 2 डॅबा यू बाय डॅबा पी मायनस 2 डॅबा यू बाय डॅबा आर, त्याच्यानंतर प्लस 1/3 हे एक्सप्रेशन घ्यायचे आता -3 डॅबा यू बाय डॅबा पी प्लस 3 डॅबा यू बाय डॅबा क्यू प्लस हे शेवटचं एक्सप्रेशन आहे 1/4 काय लिहिणार आपण -4 डॅबा यू बाय डॅबा क्यू प्लस 4 डॅबा यू बाय डॅबा आर.
असे सगळे एक्सप्रेशन तुम्ही लिहायचेत. लक्षात घ्या, हे सगळं करायची सुद्धा गरज पडली नसती जर तुम्ही ह्या पहिल्या एक्सप्रेशनमध्ये हा 2 जो आहे तिकडं कट करून म्हणजे थ्रू आउट डिवाइड केला असतं 2ला, तर इथे 1/2 आलं असतं, हे कॅन्सल झालं असतं. इथे सुद्धा तुम्ही 1/3 केला असतं तर इकडे 3 कॅन्सल झालं असतं, कारण ती डिमांड होती आपली इथे सुद्धा. पण मी काय केलं, एक सिंपल प्रोसेस फॉलो केली आहे ज्याच्यामुळं एक काय त्याला म्हणूया आपण, एक युनिफॉर्मनेस मेंटेन होईल. बरोबर, कारण सगळ्याकडे सेम प्रोसिजर करायची आणि मग त्याच्यात शेवटला व्हॅल्यू पुट करायची. ही एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर फॉलो करतोय आपण. मग आता फक्त तुम्हाला याचा आन्सरच काढायचं नाही, सोपं आहे की 2 मुळे इथं कॅन्सल होणार. बरोबर, मग आता इथे काय येते ते आपण बघूयात. मग तुमच्याकडे येईल डॅबा यू बाय डॅबा पी मायनस डॅबा यू बाय डॅबा आर. झालं हे. आता 3ने सगळीकडे कट करायचं. 3ने इथे 3 कट होईल आणि इथं पण 3 कट होईल. मग इथे मायनस साईन आहे, मायनस डॅबा यू बाय डॅबा पी, इथे काय येणार प्लस डॅबा यू बाय डॅबा क्यू प्लस प्लस येईल का नाही, कारण इथे मायनस साईन आहे. 4ला 4 कट झाला, हा पण 4 कट झाला. सो मायनस डॅबा यू बाय डॅबा क्यू असं येणार तुमच्याकडे. आणि लास्टला प्लस साईन आहे, प्लस डॅबा यू बाय डॅबा आर. एवढं सगळं प्रपंच केल्याच्या नंतर मग मित्रांनो तुमचं आन्सर काय येते ते आता आपण बघणार आहोत. नीट ऑब्झर्व केलं का, डॅबा यू बाय डॅबा पी इथं मायनस डॅबा म्हणजे हे याला कट होईल. त्याच्यानंतर यू बाय आर कुठं दिसतोय, डॅबा म्हणजे डॅबा यू बाय डॅबा आर मायनस आहे आणि इथं प्लस आहे म्हणजे हे कट झालं. आणि इथे डॅबा यू बाय डॅबा क्यू मायनस डॅबा यू बाय डॅबा क्यू. सो मित्रांनो आपलं फायनल आन्सर काय आलेलं आहे, भोपळा. ओके, फायनल आन्सर काय 0. तर मला वाटतं हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. तर फक्त प्रोसिजर फॉलो करा. हा टॉपिक खूप सोपा आहे. फाईन.